आता नारोडे गावात आहे जे जिल्हा परिषद घोडेगाव पेठ मतदारसंघाच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार आहेत मंगलताई हुले यांच्या गावात आहेत. काय नाव तुमचं? मानदा सोपत पिंगळे. पिंगळे. इथले इथे नारोडेचेच का? हा, बरं. काय आता गावाला इथं उमेदवारी दिली मंगलताई हुले, काय परिस्थिती, कसं वाटते? काय चांगलं वातावरण आहे. चांगलं वातावरण आहे? त्या सरपंच म्हणून काम करतात, महिलांसाठी काय प्रश्न सोडवतात का? सोडवतात. सोडवतात ना. त्यांच्या मग गावात जे ठरलं आहे का सगळं? हो हां. हो, बरं. ते वेळ देतात का तुम्हाला तुमच्या काय अडचणी आल्यावर किंवा काय? देतात. देतात ना. हं. बरं, त्यांच्यावर आणखीन काय सांगू शकाल? म्हणजे बुवा त्या गावच्या जरी असल्या तर जिल्हा परिषदला जातील, गावचा विकास होईल, मतदारसंघाचा विकास होईल, याबाबत काय वाटते? गावची शान आहे. पुढं गेल्यामुळं गावाला पण मोठेपणा येईल. गावाला मोठेपणा आहे. हं. पण ते सुखदुःखात जातात का सगळीकडं? हो, जातात. आणि त्यांचे पती नवनाथ हुले हे गेल्या अनेक वर्षापासून गावाचं प्रतिनिधित्व करतात, तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला सगळ्या काय अडचणी आल्या तर धावून जातात का? हो, येतात. येतात ना. हं. ठीक आहे. आणि तुम्हाला आता जो गावचा विकास आता चालला आहे सरपंच म्हणून करतात, साधारण 8-9 कोटी रुपयाची कामं केली, तर त्या जो विकास झाला त्याचा फायदा होतो आहे का गावाला? होतंय ना. होतो आहे ना. आणखीन काय सांगू शकता तुम्ही? फायदा झाल्याशिवाय गावाने साथ दिली का? असं का? मग म्हणजे फायदा होतो आहे आणि भविष्यातही फायदा आणखीन होईल. होईल. आणि हा जो मतदारसंघ आहे सातगाव पाटार, तुमचे पाहुणे आहेत का तिकडं? आहेत ना. घोडेगाव पेठ मतदारसंघात तुमचे पाहुणे आहेत का? त्यांना काही सांगितलं का फोन करून किंवा कांदा निवडून द्यायचं किंवा काय? अजून आम्ही नाही कोणाला फोन केले, पण करतील मला सगळी. करतील ना. हां. मग एकमुखाने सगळं गाव तुमचं मंगलताई आहे हुले त्यांच्या पाठीमागं. आहे ना. हां. आणि त्यांच्या म्हणजे निवडून आल्यानंतर भविष्यात गावचा विकास होईल, मतदारसंघाचा विकास होईल. होईल. तर त्या दृष्टीने गावाने संपूर्ण तुमची मिटिंग झाली का गावात? काही होतच ना. सारख्या चालू आहेत ना. हां. ठीक आहे. पहा आता ज्या उमेदवार आहे जिल्हा परिषद मतदारसंघ घोडेगाव पेठ मंगलताई नवनाथ हुले, त्यांच्या गावातच आपण जाऊया आणि नेमकं मतदारांचा काय कानूस आहे तो समजून घेऊया. काय नाव तुमचं? श्री बाबूराव गणपत पिंगळे बबनदादा, विवेककारी सोसायटीचे तज्ज्ञ संचालक. तज्ञ संचालक. काय परिस्थिती या मतदारसंघाची? या काय मतदारसंघामध्ये आत्ता परिस्थिती खूपच चांगली अनुकूल आहे. कोणाला? कारण सौ मंगलताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला. कारण या नारोडे गावामध्ये किंवा या परिसरामध्ये माननीय दिलीपरावजी वळसे पाटील गृहमंत्री आणि आदरणीय शिवाजीदादा अटलराव पाटील शिरूर मतदारसंघाचे खासदार यांच्या माध्यमातून सरपंचबाई मंगलताई हुले यांना तिकीट मिळालेलं आहे. आणि त्या संधीचं आम्ही ग्रामस्थ निश्चितच सोनं करणार आहे. सोनं यासाठी करणार आहे की त्यांचं कामाचं स्वरूप पाहिलं तर जवळजवळ 7 ते 8 कोटीचं कामं ह्या 3 वर्षामध्ये आमच्या मंगलताईने केलेली आहे. गावामध्ये केलेली आहे. नारोडे गावामध्ये केलेली आहे. आणि याचाच अनुभव घेऊन आम्ही ह्याच अनुभवाच्या यांनी ते पुढील काम करण्यास अतिशय कर्तव्यदक्ष महिला आहे. महिला असूनही शेतीच्या माध्यमातूनही त्यांनी सोन्यातून मोती उगवलेले आहेत. आणि त्याचाच अनुभव घेऊन सर्व महिलांना घेऊन ते पुढील निश्चित ह्या पेठ गणामध्ये निश्चितच अतिशय उत्कृष्ट असं काम करणार आहेत. याचा आम्हाला निश्चितच त्यांच्या याच्यातून अनुभव आलेला आहे. पहा आता घोडेगावला ज्येष्ठ नेते कैलासभाऊ काळे आहे पंचायत समितीला, आणि पेठचे सरपंच संजय पवळे आहेत. तर त्यांचं सहकार्य कशा पद्धतीने आहे? आदरणीय कैलासभाऊ काळे त्यांच्याही माध्यमातून आमच्या नारोडीमध्ये जवळजवळ बंधाऱ्याची कामं 2-3 झालेली आहे. कुठल्या शेतकऱ्यांना पाईप लागले, कुठल्या इथल्या योजना आल्यात तर त्याची पूर्ण माहिती या नारोडी ग्रामस्थांना किंवा या पेठगणात देत असतात. आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या नारोळीतील शेतकऱ्यांना भरपूर अशी मदत झालेली आहे. त्याचबरोबर संजय शेठ पवळे यांचं जरी काम पाहिलं तर पेठमध्ये आज अतिशय चांगलं काम आहे. सर्वसामान्यांना बरोबर घेऊन ते सर्वांना सामावून घेऊन अतिशय चांगलं काम करत आहेत. सगळ्या योजनांची ते आम्हाला माहिती देत आहेत. समोरचे उमेदवार आहेत, काय नाव आहे त्यांचं? आदरणीय श्री दरेकर साहेब, हां, जिल्हा परिषदेला सदस्य. आणि त्यांचं कसं काम वाटतं? काय नाही, त्यांच्यामधून त्यांना जरी आम्हाला तर त्यांनी या पक्षातून त्या पक्षात जाणं, त्या पक्षातून इकडे जाणं, त्यामुळं लोकांच्या मनामध्ये थोडीशी चलबिचल आहे. घरोघरी पोचून किंवा इतर मोठ्या योजना आणून सर्वांपर्यंत पोचवल्या तरच त्या उमेदवाराचा आदर केला जातो. त्यामुळं आत्ता जर पाहिलं तर नवीन चेहरा म्हणून जर समोरच्या व्यक्ती जरी ओरडत असल्या, पण आमच्या मंगलताई निश्चितच त्याच्यापेक्षा अतिशय चांगलं काम करणार. कारण सर्व महिलांचा किंवा ग्रामस्थांचा पेठगणातून आम्ही सर्व फिरतो आहोत, त्याचाही अतिशय उत्कृष्ट अशी साथ लाभत आहे. कारण चेहरा नवीन आहेत आणि
कष्ट करण्याची हिंमत आहे. आई वडील सासू सासऱ्याची यांच्याप्रमाणे त्यांची चांगली सेवा घडते. पतिराजालाही चांगलं साथ देतात. पतिराजांचंही काम गेली 5 वर्ष अतिशय काम जवळजवळ 8-9 कोटीची कामं झालेली आहे. साहेबांच्या माध्यमातूनही योजना आणायच्या असतात, निवळ पद भोगायचं नसतं. या योजना आणण्याचं काम कर्तव्य दीक्षित सन्माननीय नवनाथ शेठ ओले आज आंबेगाव तालुका खरेदी संघाचे अध्यक्ष म्हणून काम करतात. त्यांना निश्चितच मंगलताईला माहिती मिळाली आहे शासकीय कामं कशी आणायची. या मंगलताईला निश्चितच अनुभव मिळालेला आहे.